वाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी। जगात ज्ञान दीप लावणं, कीर्तनामध्ये सगळ्यांना तल्लीन करणं, कीर्तनाचा विषय समजून देणं, ते म्हणजे चव घालवणं आहे। चव घालवणं म्हणजे विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, पडिला अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनवरवाचा, माझे मज झाले अनवरवाचा, मज झाले अनवरवाचा, माझी मज झाले छंद या नामाचा घेतलासे। आपल्या तुम्हाला सगळ्यांना हे झालं पाहिजे बरं का। हे झाल्या वाचून घडणार नाही। कुठे आहो, कसे आहो याचा विचार त्यागणं म्हणजे चव घालवणं। समाजातल्या दृष्टीनं घालवलेली चव साधूलाही शोभनीय नाही आणि सामान्यांना सुद्धा शोभनीय नाही। पण साधूंच्या आखाड्यात येऊन, साधूंच्या कक्षेत येऊन, काम क्रोध बंदीखाने तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी होणं म्हणजे चव घालवणं। पण आमच्याकडनं कामही त्यागला जात नाही, क्रोधही त्यागला जात नाही, आणि काम क्रोध जोपर्यंत त्यागले जात नाही तोपर्यंत आमची चवझार नाही। संतांचा अबाधित पुरावा आहे। ते म्हणतात की बाबा याच्यासाठी तुम्हा आपल्याला परमसीमेपर्यंत पोहोचावं लागेल। जागच्या जागी बसून चालणार नाही। आहे तिथल्या तिथे बसणं म्हणजे आमच्याकडे जेवढं आहे तेवढ्यात संतुष्टी म्हणजे ज्ञान नाही। उत्तरोत्तर माझ्यामध्ये काय बदल झाला हे मला कळायला पाहिजे, दुसऱ्यांना कळून फायदा होणार नाही। कारण स्वतःला कळतं की माझी तब्येत बरी आहे किंवा नाही, तर दुसऱ्याला कळतं? स्वतःला कळतं मला आज कणकण होते, मला आज तापासारखं आहे, मला कुठेतरी थंडी वाजून आली, कोणाला कळतं? देहभाव जसा स्वतःने स्वतःला कळून घ्यायचा आहे, तद्वत ज्ञानाचा जो काही महत्वपूर्ण भाग आहे तो साधूंकडून तुम्हा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याचा विषय आपल्याला कळेल, इतरांना कळणार नाही। स्वतःने स्वतःला परीक्षित करायचं, स्वतःने स्वतःची परीक्षा घ्यायची, स्वतःने स्वतःच्या परीक्षेत पास किंवा नापास व्हायचं। दुसरा परीक्षा घेईल तोपर्यंत आपली वागण्याची इच्छा नसावी। आज आपण ज्या पर्वावर आलेलो आहोत त्या पर्वाचा जर विचार केला तर ज्यांची समाधी आजही कैलासावर आहे त्यांचा परिवार किती जण आहे? त्यांच्या परिवारात किती जण आहेत? किती जण? किती जण आहेत? काय माहिती बाबा, कथा नाही ऐकत का काय तुम्ही? कथेचे साधूंनी सांगितलं नाही परिवारात किती जण आहेत का? कथेच्या टायमाला तिकडून वास येतो, काय काय बनतंय हा? किती परिवार? आए अकेले
जाणार कोणी कोणाचं नाही. मग किती परिवार? हम दो हम वन. काही माहिती बुवा तुम्ही असे पंचायतीत का पडता बुवा? मी विचारल्यावर मी काही वापी टाउनच्या त्या पोलीस स्टेशनला जाणार का? यांनी उत्तर दिलं नाही. हा? पंचायतीत पडू नका. पंचायतीत पडले ना तर अजून गोंधळात पडा. गोंधळात पडू नये म्हणून तुम्हाला विचारलं आहे. तुमचा गोंधळ मिटावा असं तुम्हाला वाटतं ना, का गोंधळात राहावा असं वाटतं? गोंधळ मिटला पाहिजे, मिटला पाहिजे. आमच्या मनात कितीतरी गोंधळ चालू आहेत. एक गोंधळ चालला असता तर तो लगेच सुटला असता, पण कितीतरी गोंधळ आहेत. इथून सुरुवात आहे. देव खरा का खोटा? देव खरा का खोटा? इथून सुरुवात. देव एक का दोन? इथून सुरुवात. अजून सोपं सांगतो तुम्हाला, कळेल. ज्या वेळेला अमृत मंथन झालं त्यावेळेला 14 रत्नांमधलं एक पहिलं रत्न निघालं. त्याला काय म्हणतात? विष. विष प्राशन कोणी केलं? देवांनी. भगवान शिवजींनी विष प्राशन केलं. रंग काळा कोणाचा पडला? विष्णूंचा. आता विष्णू आणि शिव वेगळे काही एक मग? आता तुम्ही प्याले आणि माझं पोट भरलं. तुम्ही प्याले आणि माझं पोट भरलं, मग वेगळी काही एकता? फक्त तोंड दोन पण आतून सगळं. मग आता शिव कैलास पर्वतावर आहेत, ती एकटे आहेत का अजून कोणी परिवारासोबत? अजून एक रत्न निघालं त्याच्यात, ज्याला तुम्ही आपण काय म्हणतो? अमृत. अमृत कोण प्यालं? भगवान नाही ना. शंकर कुठे प्याले? कोण प्यालं? नाही ना, देव लोक नाही ना. हा, नारायणांनी ते अमृत एकतेवर का दुबंगतेवर? एकता आहे ना. आम्हाला अजूनही शिव वेगळा वाटतो, आमचा मंत्र वेगळा वाटतो, देव वेगळा वाटतो. कसं होईल? हरी हरा नाही भेद, नका करू नये वाद. 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 हरी हरा भेद, हरी हरा भेद, हरि हरा भेद. हरि हरा भेद. हरी हरा भेद, हरि हरा भेद. हरि हरा भेद. हरि हरा भेद. नका करू नये वाद. 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 वादविवादाचा विषय म्हणजे भक्ती नाही. कारण हरी आणि हर एक आहेत, याच्यात तीड मात्र सुद्धा संशय नाही. हरी हरा भेद, नका करू नये वाद. कुठल्याही प्रकारचा वाद घालून चालणार नाही. भगवान परमात्म्यांच्या बद्दल सांगताना ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, आमची जी काही मूळ मालिका आहे त्या मूळ मालिकेचा विषय म्हणजे आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार. बस एकच लक्षात ठेवायचं आहे, हरींनी
आणि हरांनी जे काही ऐक्य दाखवलं ते ऐक्य फक्त नामात आहे, नामाव्यतिरिक्त कशातही नाही. वेदांची मती दुभंगे, वेदांना सुद्धा अजून कळत नाही, त्यांच्याही मतीत मात्र फाटे आहेत, त्यांना सुद्धा ते कळत नाही. याच साठी तप, याच साठी तीर्थाटन. हे समजलं नाही तोपर्यंत तुम्ही काही करा, पण एकदा समजल्यानंतर तुमच्या आपल्या ठिकाणी वाद नावाचा विषय शिल्लक राहायला नको. आणि वाद घालवण्यासाठी साधू महात्म्यांनी सांगितलं की भोळा असलेलं दैवत, भोळा असलेला देव, भोळा असलेला माझा विश्वव्यापक परमात्मा, तो जीव शिव अवचटे भेटे, शिव तेथ पाळते जीवा माझी, किंवा जीव तेथे पाळते शिवा माझी. अवचटे म्हणजे अचानक भेट घडेल, आणि अचानक भेट घडल्यानंतर तो जीवच शिव झाल्या वाचून राहणार नाही. पण आमच्या मनात मात्र अजूनही भ्रांती आहे. कस काय देव बनता येईल, कस काय देव बनता येईल. अजून सोपं करून सांगतो. तुमच्या आपल्याकडे कणीस निघतं, ज्वारीचं म्हणा, बाजरीचं म्हणा. ही ज्वारी बाजरी कशात अटकून राहते? आमच्याकडे खानदेशात त्याला बंगी म्हणतात, बोंड म्हणतात, बोंड नाही का, बोंडात अटकते. एकदा बोंडातनं काढली म्हणजे ती कणीस राहते का? नाही. ते काय होते? काय होते? बीज होती, बीज नाही का. एका तरुपोटी बीजे निपजती कोटी कोटी. एकच दाणा लावला त्याच्यातनं किती उत्पन्न झालं? हा, एका दाण्याने एवढी उत्पत्ती होते. मग आता तुमच्या आपल्या उत्पत्तीचं कारण देव असावा, एक असावा का 10? मग एकाची प्रजाती तुम्ही आपण सगळे आहोत, पण तरी आम्ही भ्रांतीने काच पाहत बसतो. मी चांगला आहे भ्रांती? अहो साधू महात्मे म्हणतात, जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हारोनिया. इकडून काढलं तिकडे टाकलं. जिलंबी पाडताना पाहिलं एक तुम्ही? जिलंबी कशात, पाक मध्ये टाकता का? का बरं? का बरं? पाक मध्ये अशी अशी केली चालणार नाही, मग तेलात का टाकतात? अरे कच्च आहे ती पीठ, कच्च्या पिठाला गोडी लागत नाही, त्या पिठाला पक्क करावं लागतं. कशाला? गोपाडे बुवा, कशाला? पिठाला काय केलं? पिठाला तेलात काय केलं? आम्ही अजून पक्के काही झालेलो, आम्हाला कोणी कढईत काही लोटलेलं? कढईत लोटलं गेलं पाहिजे. कढईत लोटलं, पक्क झालं की तो पाक ऑटोमॅटिक रसाळ स्वरूपाने आत येतो. पण आम्ही पक्के होत नाही, तेलात पडत नाही. हा, लग्नासाठी तेलात पडाल, पोरं होण्यासाठी तेलात पडाल, श्रीमंती येण्यासाठी तेलात पडाल, पण भगवत भक्तीसाठी तेलात कुणी पडत? पडावं का राहावं? खावा, तेलात पडा, तेलात पक्के व्हा, पक्के. आणि एकदा पक्के झाले तर तुम्हाला पाकात मिळवणारा सद्गुरु संत भेटल्या वाचून राहणार. एकदा संतांच्या त्या ज्ञान पाकात तुमची जर का परिवर्तनशिला झाली तर तुमची गोडी तुमच्या स्वतःला कळणार नाही, पण जग ती गोडी घेतल्या वाचून राहणार नाही. विठ्ठल आजचं जे महान पर्व आहे ते गोडीचं पर्व आहे.
आणि ती गोडी इतकी महान आहे, इतकी महान आहे की त्या गोडीसाठी कैलासाचं राज्य त्यागलं माझ्या शिवजींनी, त्या गोडीसाठी वैकुंठ भुवन त्यागलं माझ्या परमात्म्यांनी. कारण संता सवे वसता, संतांसोबत जर का वस्ती केली तर ज्ञान होय तत्वता. ते ज्ञान झाल्या वाचून राहणार नाही. आणि वस्तू मिळे भ्रांती तडे, आपोआप ये उन्मादता. आपोआप घडेल, बिना घडल्या वाचून राहणार नाही. भक्तीचा उन्माद चालला पाहिजे. ज्ञानाचा उन्माद चढवून फायदा नाही, बोलकेपणाचा उन्माद चढून फायदा नाही. कुठे मला काही चांगलं सांगता आलं त्याचा उन्माद तिथे चालणार नाही. पण संतांच्या वस्तीला बसल्यानंतर जी परिवर्तनाची बाब आहे, त्या परिवर्तनाच्या बाबीने तुम्हा आपल्याला उन्मादता प्राप्त झाली पाहिजे. हा, संतांनी उन्मादता प्राप्त करून दिली. आणि ज्या वेळेला ती उन्मादता प्राप्त होते त्या वेळेला परिणाम व्हायला लागतो. नाच गाय उडे आपल्या छंदे, नाच गाय उडे आपल्या, नाच गाय उडे नाचतो गातो उड्या मारतो, घाबरत नाही. आम्ही अजूनही घाबरतो. कसं होईल? काल एक ताई भेटल्या, म्हणले बापूजी तुमचं लई सांगणं इतकं गोड आहे, लई आवडतं, लई आवडतं. म्हटलं मग? म्हणे मलाही इच्छा होते माळ घ्यावी बुवा. म्हटलं मग? पण मग ते असं असं होतं, असं 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 तुमच्या सगळ्या बाया अशा अशा करतात, काय होईल माझं? ताई म्हटलं तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले? म्हणले 6 वर्ष झाले. तुम्हाला आई वडिलांनी सांगितलं का नाही ननन खट्याड राहील, सासू वढाड राहील, हा, आजूबाजूचे शेजारी फितवणारे राहतील, असं सांगितलं का? म्हटलं म्हणे नाही. असं कसं काय? म्हटलं मग आता तुम्हाला अनुभव येतो का राहतो? ननन येते तुमच्याकडे? म्हणे हो येते. मग खट्याड आहे का नाही? म्हणे हो. म्हणे मग सोडून द्या ना त्यांना. म्हणे ते कसं सोडता येईल? जडलं ते सोडता येत नाही. मग तसं म्हटलं नामाचं चिंतन जडवून घ्या ना. चित्त एकदा जडलं तर काय होईल याचा परिणाम आम्हाला माहिती नाही. भाकरी टाकत असताना जर का दुर्लक्ष झालं, पलटी मारलेल्या भाकरीतून धूर यायला लागला तर तुम्ही हात जडायला घाबरता का भाकरी बळायला घाबरता? हा, हात जडायला घाबरत नाही, पटकन काढतात ते भाकरीला. म्हणजे तुमची काय सवय आहे? हात जडायला घाबरले नाही, भाकरी जडायला घाबरतात. तसं ही भाकरी जडायला घाबरतो आम्ही, पण आतल्या परमात्म्याला ओळखायची रीती आमच्याकडे नाही. म्हणून घाबरू नका. हा, हे व्हायला पाहिजे. हा, हे झाल्या वाचून देव कडणार नाही, हे झालंच पाहिजे. नामदेवराय म्हणतात, जोवरी सजल झाले नाहीत नयन, भक्ती प्रेम सुख कडले म्हणती, लटिकेची बोलती उभय लोकी. देवासाठी जर अश्रुपात झाला नसेल, अंगावर शारे आले नसतील, शरीर कंपायमान झालं नसेल, कंठ सद्गदित होत नसेल, हृदयात मात्र तुमच्या आपल्या कुंभता नाही तयार होत असेल, तोपर्यंत भक्ती सुख घडणार नाही. ते कळावं असं जर वाटत असेल तर संत महात्म्यांनी पुरावे दिले. ते म्हणतात, शिवभजन करताना शिवजींना सुद्धा ते होतं. नेत्री अश्रूंची आधारा, उठे रोमांच शरीरा. हा, डोळ्यातनं पाणी वाहत. तुम्ही आपण नुसते फोटो लावून ठेवले. आमच्याकडे शिवजींचा फोटो रडताना दिसतो, समाधीत बसलेला दिसतो, पण आम्हाला काही ती उपरती होत
नाही, उप्रती झाली पाहिजे. उप्रती काय आहे बुवा, पाहून तर घेऊ, पण पाण्याची सुद्धा आमची इच्छा होत नाही. संत महात्मे म्हणतात की बाबा, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहता शाश्वता भितरे वाहता, शाश्वता भितरे वाहता. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहता, शाश्वता भितरे वाहता, शाश्वता भितरे वाहता. अजून सोपं करून सांगतो. एकाच गावामध्ये एका आईची लेक आणि सून राहायची. आमच्या सुरतमध्ये एक लेक आणि एक सून राहायची. आणि घरावरनं फोन आला की फलाण्या फलाण्याची आई जात राहिली. आता तो फोन अगोदर ऐकला सूनबाईने आणि नंतर ऐकला मुलीने. आता अगोदर ऐकल्यावर अश्रू यायला पाहिजे होते का नव्हते? कोणी ऐकलं अगोदर आणि नंतर कोणी ऐकला? आता कोण रडायला पाहिजे पहिल्याने? हा, खरं सांगा, कोण रडेल? तुमचं काय मत? तुम्हाला नाही कळत ते काय, इकडे कळत. कोण रडेल? साधू महात्मे म्हणतात, सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. हा, सासूचं सूनचं किती पटत असलं तरी सासू मेल्यावर सून कितपत रडते हे सगळ्यांना माहिती. पण आईसाठी रडे लेक, भाव अंतरीचा एक. कसा आहे? हा, मग आता आईसाठी सुनेला रडू येणार, मग ज्यांनी अजून माळाच घेतली नाही त्यांना काय रडू? त्या अजून बारे कोण आहेत? सून आहेत. पण देवाचं आणि आमचं जे नातं आहे, आई लेकीचं नातं आहे, आणि आई लेकीचं नातं जुळलं रे जुळलं की आमच्या डोळ्यातून पाणी टचकन आल्या वाचून राहणार. पण जर नातं जुळेल, भाव भिन्न असेल तर फायदा होणार नाही. तू माय मी लेकरू. हा, किती सुंदर भजन म्हणता तुम्ही. मग जुडायला पाहिजे का तुटायला पाहिजे? मग देवाला आई म्हटलं पाहिजे का राहिलं पाहिजे का सासू म्हणायचं? सासू म्हणलं की डोळ्यात पाणी येणार, पण आई म्हटलं की डोळ्यात पाणी आल्या वाचून राहणार नाही. ते पाणी डोळ्यात यावं, तो भाव अंतकरणात जागावा, तेवढ्यासाठी साधूंनी तुम्हा आपल्याला आवर्जून सांगितलं की बाबांनो, इकडे तिकडे भटकू नका. जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी लटकारे. राम नामाचा घ्या तुम्ही गुटका, तरच होईल सुटकारे. हा, पण राम नामाशी आपलं नातं नसेल तर सुटका होणार नाही. पहिल्या दिवशी ताईंनी अभंग घेतला. ताई म्हणल्या, जर का तुम्ही इथून प्रयागराज गेले, त्रिवेणी संगमात देह त्यागला तरी मुक्ती होणार नाही. मुक्ती व्हावी असं जर वाटत असेल तर मरण झाले काशीपुरी, तेथे नामची उद्धरी. नामापेक्षा दुसऱ्या वस्तूने उद्धार होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी गुढ दैवत आहे म्हणजे सद्गुरुनाथ, आमची शिवजी, आमचे भोलानाथ. आणि अशा शिवजींवर मात्र ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा, ज्या वेळेला नाथ बाबांवर कृपा कटाक्ष झाला, कृपा दृष्टी झाली, वरद हस्त डोक्यावर ठेवला गेला, नव्हे नव्हे तर मात्र त्यांना प्रसाद देण्यात आला.
हात ठेवूनी मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी अशी स्थिती ज्या वेळेला प्राप्त झाली त्या वेळेला नाथ बाबांना कळलं की शिवात आणि माझ्या सद्गुरुनाथात फरक नाही आणि त्यांची स्थिती काय आहे ती अभंगाची शिवभोळाचा प्रभात शिवभोळाचा प्रभात शिवाला